देखने आओ राजा। चार कविता चार कहानी चार डायरेक्टर जाने माने, प्यार कहीं तकरार कहीं सिस्टम विस्टम बार कहीं। आओ सारे फिल्म प्यारे मिस मत करना ऐसे नजारे। बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी, बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी, बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी, बायोस्कोप बायोस्कोप बायोस्कोप। नमस्कार, सत श्री अकाल, आदाब। शो टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि आज आपल्याकडे एक जादू आहे। आज एकाच तिकिटात अनेक खेळ आपण पाहणार आहोत आणि हे सगळ्या खेळांचे खेळाडू एक सिनेस्टार्स हे सगळे माझ्या सोबत आहेत। आणि आता स्पृहा आणि कुशल काहीतरी बघतायत। काय बघताय तुम्ही? आम्ही आमची फिल्म बघतोय, एक होता काऊ नावाची। या बायोस्कोप मध्ये ती दिसली आम्हाला आता। तुझी यूएस तो काऊ आहे असं म्हणूया आता आज। आणि स्पृहा, जेव्हा कविता आणि सिनेमा हे दोन्ही तुझ्या जवळचं आहे आणि बायोस्कोपची थीमच ही आहे की कविता आणि त्याचे हा झालेला सिनेमा, कविता आणि सिनेमा तुझ्यासाठी दोन्ही जवळचं आहे। तुझ्यासाठी हा अनुभव वेगळा होता कसा? निश्चित, कारण जेव्हा ही कॉन्सेप्ट ऐकली तेव्हाच असं वाटलं होतं की काहीतरी वेगळं असणार आहे, काहीतरी छान असणार आहे। मला जेव्हा विजूने सांगितलं की आपण असा एक काहीतरी नवा उपक्रम करतो की नवा एक्सपेरिमेंट करतोय आणि सौमित्र यांच्या एका पावसाळी दुपारी नावाच्या कवितेवर आपली फिल्म असणार आहे, तेव्हा पहिलीच गोष्ट म्हणजे पहिली रिॲक्शनच ही होती की वाव, त्याला काही नाही म्हणण्याचा वगैरे पुढे प्रश्नच नव्हता। ती कविता जेव्हा तू वाचली असशील, ऐकली असशील, तेव्हा ते कविता पाहून तुझ्यासमोर एक चित्र तयार झालं असेल आणि सिनेमात ते चित्र अवतरलं का? कारण कविता वाचल्यावर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक काहीतरी चित्र तयार होतं, एक इमॅजिनेशन असतं। ॲब्सोल्युटली। ही कविता जेव्हा मी पहिल्यांदा वाचली होती तेव्हा ऑफकोर्स माझं एक वेगळं इमॅजिनेशन होतं, पण त्याच्यावरती आमचे जे पटकथाकार आहेत शिरीष लाटकर आणि स्वतः विजू, त्यांनी एक फार गोड गोष्ट बांधली आहे। म्हणजे मुळात ती सगळी कविता आपल्या पुढे एका वेगळ्या पद्धतीने उलगडते किंवा एका वेगळ्या गोष्टीतनं उलगडते आणि दॅट इज द ब्युटी ऑफ इट। कारण आमच्या फिल्मचं म्हणणंच हे आहे की लव्ह हॅज नो कलर, प्रेमाला कुठल्या रंगाची भाषा नाही आहे। सो एक छान साधी सोपी गोड गोष्ट घेऊन आम्ही येतोय आता। बात से बात निकलती है और कहानी से कहानियां बन जाती हैं। कम होता है कि नज्म से फिल्म बने। नज्म एक जज्बाती कैफियत का बयान होता है। जरा सा कुरे दो तो कुछ जिंदा किरदार नजर आने लगते हैं। कोई बात तो होगी, कुछ हुआ होगा, वो क्या तजुर्बा होगा, ये क्या देखा होगा कवि ने जिससे इस नज्म का जन्म हुआ। कुशल, तुला मी विनोदी भूमिकांमध्ये बरेचदा पाहिलेलं आहे। कुठेतरी ते एक चित्र समोर असतं, पण कुशल या अशा वेगळ्या सिनेमात पाहणं ही एक वेगळी ट्रीट असेल। तुझ्या स्वतःसाठी हा एक किती मोठा फरक होता? तुझ्या स्वतःला एक अभिनेता म्हणून तो फरक किती जाणवला? म्हणजे खूप मोठी पायरी आहे माझ्या करिअर ग्राफसाठी ही। बऱ्याचदा आपल्याकडे टॅग लागला जातो, त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा तसा असतो की हा विनोदी कामं करतो, विनोदी, कित्येकदा आपण त्याला कॉमेडी ॲक्टर म्हणून संबोधतो। सो मला वाटतं की माझ्या खंत वाटते, ती खंतही वाटू शकते, कारण दाद ही मिळते पण ती खंत म्हणूनही असू शकते। हा, कित्येकदा कलाकार म्हणून थोडंसं मनात असतं की मी फक्त ॲक्टर का नाही, म्हणजे विनोदी काम मी करतोच, पण त्याच्याबरोबर नुसताच ॲक्टर मी का नाही, म्हणजे मला ॲक्टर म्हणून का नाही। एक्झॅक्टली, म्हणजे मला वाटतं की ती इतक्या वर्षांची खंत कुठेतरी ह्या सिनेमाने पुसली जाईल। थँक्स टू विजू माने। थँक्स। खरं तर त्यांनी हा खूप मोठा निर्णय घेतला। मी सिनेमा आता डेअरिंग केली, खरंच डेअरिंग केली, कारण खूप कमी लोक असे डेअरिंग करतात की एखाद्या विनोदी कलाकाराला घेऊन इतका सुंदर साधा सरळ सब्जेक्ट मांडणं। मला वाटतं की म्हणजे आम्ही खूपदा या सिनेमावर बोललो, आम्ही ठरवला तो सिनेमा, पण उद्या सिनेमा शूट करणार, तर त्याच्या आदल्या रात्री मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो की सर मला घेऊन नका करू हा सिनेमा, कारण लोक फार विनोदी अंगाने बघतायत माझ्याकडे, तर तुम्ही आत्ता हा सिनेमा मला घेऊन नका करू, हा कॅन्सल करा शूट। पण त्यांनी ठेवलेला दृढ विश्वास मला वाटतं आज कामी आला। काय त्या बायोस्कोप बंद बघा बरं जरा, काय दिसतंय तुम्हाला दोघांना? आता तर मला आतमध्ये खेळत असं दिलं की बैलाची फार चिडचिड होती माझ्यावर। का बरं? हो, कारण की तो असा रागावलेलाच होता पूर्ण शूटिंगभर, कारण बैलाचं आणि मंगेशचं खूप सख्य होतं आणि माझं असं होतं की बैली प्रिय तुला जास्त की बायको,
त्यामुळे आत्ता तू जरा ओरडतोय माझ्यावर. आणि मंगेश तुला काय दिसलेलं आहे आणि काय दाखवणार आहेस? जनरली आपण गमती जमतीमध्ये कोणाला पण बैलासारखं करू नको, बैलासारखं वागू नको, बैलासारखं काय झोपतोस, बैलासारखं काय खातोस, असं आपण जनरली गमतीत बोलत असतो. पण बैल या जनावराविषयी त्याच्या मनातलं मनोगत आपल्याला कधीही कळत नाही की खरंच त्याला त्या शेतकऱ्यांविषयी, आपल्या मालकाविषयी काय वाटत असेल. नो डाऊट मालक कष्ट करत असतो, त्या कष्टातनं काहीतरी पिकवायचा प्रयत्न करत असतो, ते समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो. त्या समाजापर्यंत पोहोचवल्यानंतर त्याला त्याची किंमत मिळते नाही मिळत हा फार पुढचा भाग आहे, हा खूप वेगळा विषय आहे. पण जेव्हा तो एकाच्या साथीने ते सगळं पुढे न्यायचा प्रयत्न करत असतो आणि मध्येच त्या जनावराची, त्या मुख्या प्राण्याची साथ सोडून देतो आणि त्याला एकटं सोडतो, ती जी व्यथा आहे, त्या बैलाची व्यथा या लघुपटातनं तुम्हाला बघायला मिळेल. ये तजस्सुस, ये क्यूरियोसिटी अक्सर होती है जो कहानी पढ़कर नहीं होती. कहानी तो पूरा बयान है, लेकिन नज्म बहते वक्त की सतह पर ठहरा हुआ एक बुलबुला है जिसे छू लो तो फूट जाता है, उसे खोलना मुमकिन नहीं है, उसमें सिर्फ झांक के देखा जा सकता है. मंगेश आणि स्मिता, तुम्ही नेहमीच काहीतरी एक्सपेरिमेंटल पण करत असता, वेगवेगळं काहीतरी ट्रायआउट करत असता. पण ही एक शॉर्ट फिल्म होती खरं तर, आणि त्या शॉर्ट फिल्मचं बांधलेला ही सगळी मोठ आहे एकत्र. तर याचा अनुभव तुमच्यासाठी थोडासा वेगळा असेल बाकीच्या सिनेमांपेक्षा, तो कसा? सिनेमांमध्ये काम करत असताना आपल्याला आपल्या कॅरेक्टरचे एक संख्येने 68 किंवा संख्येने 38 असे सीन आपल्या नशिबाला असतात. जेव्हा आपण लघुपटामध्ये एखाद्या सिनेमाची बांधणी, कारण हे सगळे जे विषय आहेत ते खरं तर सिनेमाचे, म्हणजे याच्यावर एक इंडिव्हिज्युअल सिनेमाच होऊ शकतो. एवढा डेप्थ आणि एवढा कॉन्टेंट ह्या प्रत्येक विषयामध्ये आहे. तर लघुपटामध्ये त्याचं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होत असतं तेव्हा तोच इम्पॅक्ट एखाद्या खूप मोठ्या बॉम्बसारखा लागत असतो. पण मग अशा वेळेला आपल्याला एक मॅरेथॉनची रेस असते आणि कुठेतरी 100 मीटर आणि 300 मीटरची रेस असते किंवा एक मॅरेथॉन असतो. याच्यामध्ये जो फरक असतो, फिल्म ही मॅरेथॉन आहे, ही 300 मीटरची रेस आहे. पण तरीही 300 मीटरच्या रेसमध्ये काम करत असताना 300 मीटरसारखे एफर्ट्स दिसले नाही पाहिजेत. कितीही संख्येने आणि ह्याने कमी सीन्स आले तरीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट हा आपण आपल्यापुरता 38 आणि 68 सीन्स एवढाच लावून घेतला पाहिजे. हा एक वेगळा एक्सपेरिमेंट ह्या निमित्ताने करायला मिळाला. मी लोकेशनवर, मी किंवा स्मितानी दोघांनी युनिटचं जेवण नाही जेवलो. आम्ही तिथल्या घरातली भाजी, भाकरी, ठेचा हे घ्यायचो आणि जेवायचो. आम्हाला पण फील आला पाहिजे. किंवा कपडे सेटवर गेल्यानंतर जनरली आपल्याला असं असतं की एक ड्रेसमन येतो आणि तो कपडे असे छान आणतो आणि तो म्हणतो चला हे जरा ट्राय करा वगैरे. पण तेव्हा गिरीशने काय केलं, अत्यंत घाणेरडे असे कपडे असे आणून ठेवले आणि मला हे तुमचे सगळे कपडे आहेत. हा, म्हणजे ते ज्यांच्या वापरण्यातल्या साड्या आहेत त्याच त्यांना चांगली साडी देऊन त्यांच्या वापरायला घे. वीणा आणि संदीप यांच्याकडे जायचंय, मला जरा तिकडे यावं लागेल कारण ती एक वेगळीच भाषा आपण बोलणार आहोत. तर तुम्हाला काय दिसणार आहे या दोघांना? माझं नंतर सांगेन. मला खास काहीतरी दिसलंय. संदीप, बरं संदीप खरे, मी सांगू इच्छिते तुम्हाला, तुमच्या सगळ्यांचे आवडते, लाडके, अत्यंत लोकप्रिय असे कवी संदीप खरे यात आपल्याला अभिनय करताना दिसणार आहेत आणि अत्यंत गोड व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेली आहे. थँक्यू. बघितलीस ना? मला ॲक्च्युली यातनं बघताना आत्ता काय दिसलं माहिती आहे की कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर काही वर्षातच मी एक कविता लिहिली होती. तर ती शब्दात मी खूपदा बघितली होती किंवा सुरात पण बघितली होती, पण ते तर दिसली मला पडद्यावरती इथे. कवितेच्या 2 ओळी आम्हालाही ऐकव. उदासीत या कोणता रंग आहे तुला ठाव नाही, मला ठाव नाही. उदासीत या कोणता रंग आहे तुला ठाव नाही, मला ठाव नाही. जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही, मला गाव नाही. की आताशा नकोसे मला वाटते हे तुझ्या चंद्र डोळ्यातले चांदणे. आताशा नकोसे मला वाटते हे तुझ्या चंद्र डोळ्यातले चांदणे. मला हात नाही असे लाभले की जया शक्य हे दान स्वीकारणे. उदासीत या कोणता रंग आहे. खूप वर्षापूर्वी ही कविता लिहिली होती आणि मला त्यावेळेला माहिती नव्हतं की या कवितेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात इतक्या सगळ्या चांगल्या घटना एकदम घडणार आहेत.
ती कविता लिहिताना कदाचित माझी मनस्थिती चांगली नसेल, पण त्या कवितेमुळे खूप चांगली झाली. त्या कवितेवर एक सिनेमाच होतो आणि त्यात तू स्वतः कामही करतोस. म्हणजे सगळंच हे कधी विचार माझ्यासाठी केला खूप होतास? कल्पनेच्या बाहेरचं होतं खरं सांगायचं तर, की सिनेमासाठी गाणी खूप लिहिलेली आहे त्याच्यापूर्वी, पण आपल्या कवितेवरती आपण त्याच्यामध्ये कामही करणार आहोत. मग कसं आहे की नाटकामध्ये मी खूप पूर्वी काम केलेलं आहे कॉलेजमध्ये असताना वगैरे, पण कॅमेऱ्यासमोर मला करून बघायचं होतं कधी ना कधीतरी. मला असं सांगितलं असतं की बस खुर्चीत आणि तुला कसा पाहिजे रे सिनेमा, चल कशा सिनेमात तुला काम करायचं आहे, तो मलाही नसतं करता आला अजिबात. इतकी सुंदर टीम या निमित्ताने जमली. आणि आता वीणा सांगणार आहे वीणाला काय दिसलेलं आहे. माझं तिच्यावर अतिशय प्रेम आहे, अतिशय जास्त, आणि तिच्याबरोबर मला आयुष्य काढायचं आहे अशी माझी मैत्रीण दिसली मला याच्यात, जी आज इथेही नाही आहे आपल्यासोबत, पण ऑफकोर्स माझ्यासाठी सुद्धा हा लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे. वीणा विजय तेंडुलकरांची मित्रा, संदीप खरेची कविता, रवी जाधवचं दिग्दर्शन सगळं एकत्र जुळून आलं होतं आणि अशा पद्धतीची भूमिका तू कधी साकारशील तुला वाटलं होतं? कधी नाटकातही असं वाटलं होतं? कधी कोणी विचारायचं की ड्रीम रोल काय वगैरे, तर ही भूमिका कधी सुचली नव्हती. आणि रवी बरोबर काम करायची संधी सतत जात होती माझ्याकडनं. समलिंगी व्यक्तींबद्दल नेहमीच एक आदर किंवा आस्था राहिलेली आहे. मला कधी त्यांच्याबद्दल गैर वाटलं नाही, आणि तो आदर दाखवायची संधी मला या सिनेमातनं मिळाली, तर आय एम व्हेरी हॅपी. आणि बायोस्कोपमध्ये अनेक रंग आम्हाला दिसणार आहेत, पण हा मात्र एक ब्लॅक अँड व्हाईट रंग आहे. अख्खा वेळ एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आम्ही पाहतोय असं वाटतंय ती शॉर्ट फिल्म बघताना. तर त्याविषयी आणि तो अनुभव आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे सगळं? खूपच मस्त. आधी तर आमची सगळी तयारी कलर किंवा आत्ताच्या कसं ही फिल्म कुठे मांडायची, कुठल्या काळात मांडायची, तर आमचं असं झालं होतं की हा विषय आत्ताही तितकाच ज्वलंत आहे किंवा आत्ताही त्याच्यावर लोक बोलत आहेत, तर आत्ताचीच असेल वगैरे. आणि अचानक एका सकाळी मेघनाचा फोन आला आणि रवीचा मेसेज की आपण ब्लॅक अँड व्हाईट फिल्म करतोय. तर तो शॉक होता की अरे का वगैरे. पण रादर मी खूप पिरियड फिल्म्स आधी केलेल्या आहेत, टपाल, तुकाराम वगैरे, त्यामुळे मला आत्ता कंटेम्पररी फिल्म होते म्हणून मी जास्त एक्सायटेड होते. पण नंतर कळला जसं ह्याचा मुद्दा त्यांनी जो सांगितला, तर मला असं वाटलं की हे अजून जास्त दाहक होईल. कारण 1947 सालात जर एक मुलगी, पुण्यामधली एक मुलगी जी झगडते स्वतःशी आणि एकूणच समाजाशी की मला मुलगा आवडत नाही, मला मुलगीच आवडते, तर काय असेल तिचं ते वास्तव, किंवा तेव्हा तिचं काय झालं असेल, कसं तिला ॲक्सेप्ट केलं नसेल, आणि तो संघर्ष किती मोठा असेल. आत्ताचाही संघर्ष मोठाच आहे, तर ह्या पातळीवर तो किती मोठा असेल. आणि म्हणून मग खूप जास्त कन्व्हिन्स झालो आम्ही, आणि मला पटलं की हां, ही फिल्म त्या काळातली म्हणून जास्त वर्क होईल. आता मला तुम्हा सगळ्यांनाच एक विचारायचं आहे की गुलजार साहेबांच्या शब्दांचा सोनेरी साज बायोस्कोपला लाभलेला आहे, आणि त्यानंतर बायोस्कोपने एक वेगळी उंची गाठली. तेव्हा काय वाटलं? ब्लेस्ड म्हणजे काय ते आम्ही या निमित्ताने सगळेच जण अनुभवतो आहोत. कारण ज्या दिग्दर्शकाने सिनेमात कविता पाहिली आणि त्याच्या कवितांमधून आपल्याला सिनेमा दिसतो, असा तो माणूस आहे जो अक्षरशः म्हणजे कविता जगलेत ते आयुष्यभर. आणि त्यांच्या इतकी या सिनेमातली गंमत मला वाटत नाही कोणी जास्त चांगलं जज करू शकलं असतं. सो वी आर रिअली ब्लेस्ड, कारण प्रत्येक फिल्ममधलं जे मेजकं आहे ते त्यांनी शोधलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं म्हणणं मांडलं आहे. आणि त्या आवाजाने जेव्हा ही फिल्म कनेक्ट होते किंवा या 4 फिल्म्सची एक फिल्म होते, तेव्हा त्याला एक वेगळा अर्थ येतो, एक वेगळं परिमाण प्राप्त होतं असं मला वाटतं. आणि बायोस्कोप हा त्याच्यामुळे एका वेगळ्या लीगमधला चित्रपट बनून गेला आहे. सो आम्ही सगळे खूप भाग्यवान आहोत की असा आवाज आणि असा धागा आमच्या चित्रपटाला जोडणारा. याचबद्दल अजून कोणाला? मी सांगेन की जर आपण म्हणालो की बायोस्कोप हा एक इंद्रधनुष्य आहे, प्रत्येक सिनेमाचा एक वेगळा रंग आहे. तर हा इंद्रधनुष्य ज्या सूर्यप्रकाशातनं न्हावून निघाला आहे, तो सूर्यप्रकाश म्हणजे गुलजारजी. तर त्यांच्याशिवाय हा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही, ते पूर्णत्वालाच येऊ शकत नाही. वा,
मी खोटं सांगणार नाही, पण मी MA MPhilची विद्यार्थिनी आहे आणि मी कायम कथा आणि कादंबऱ्यांमध्ये रमणारी मुलगी आहे. म्हणजे कविता हा विषय कायम ऑप्शनला असायचा. पण आय डोंट नो वाय बायोस्कोप पाहिल्यानंतर जशी मी ऐकलेली कविता, बैल कविता ऐकवली जेव्हा मला गिरीशने कारमध्ये, आणि ती कविता आणि नंतर त्याच्यावर झालेला सिनेमा आणि ती सगळी प्रोसेस बघून आता मी खूप जास्त कवितांच्या प्रेमात. जसं आहे की इथे एक वेगळंच आहे की स्पृहा म्हणजे कविता, तर स्मिता जरा कवितेच्या लांब होती खरं तर, पण बायोस्कोपमुळे तू जवळ आली. येस खरं कारण खरंच खूप कथा कादंबऱ्यांमध्ये रमायचे. मला गोष्टी खूप आवडतात, कारण कायम कविता हा एक ऑलटुगेदर वेगळा फॉर्म आहे, त्याचा एक वेगळा अभ्यास आहे जो मी केलेला नव्हता आणि केलेला नाही आहे, पण आता आवडायला लागल्यात, या लेवलपर्यंत तरी आली आहे. मला एवढंच वाटतं की पितामहांनी आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे आम्ही हे युद्ध जिंकणार आहोत. एकच आवाज आलेला आहे. मला असं वाटतं गुलजारजींनी या सिनेमामध्ये जो पार्ट केलेला आहे, तर ती म्हणजे एका खूप मोठ्या कवींना दिलेली दाद आहे आणि एका खूप मोठ्या दिग्दर्शकांनी या 4 दिग्दर्शकांना दिलेली दाद आहे असं मला वाटतं. संदीप, तुझ्यासाठी हे फार विशेष आहे, फार गोल्डन मोमेंट असावी असं आहे. हो खूपच, कारण मला एक दिवस काय झालं, म्हणजे पटकन एक गंमत सांगतो की किशोरचा फोन आला मला एक दिवस आणि तो मला म्हणला की इथे बोल, आणि मग म्हटलं हॅलो असं म्हणला, ती हाँ यार संदीप गुलजार बात कर रहा हूँ. तर मी असं झालं माझं 2 मिनटं, आणि मला म्हटले मला भेट. मी पुण्यामध्ये जाऊन भेटलो त्यांना, तर खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिली त्यांना. म्हणजे मुळात ते मराठीत लिहिणारे नाही आहेत, तरीसुद्धा त्यातली एक ओळ त्यांनी फार सुंदर वेचली. ते म्हणले उदासीता या कोणता रंग आहे, ये उदासी का रंग ढूंढना बहुत मुश्किल होता है, ये आपको कहाँ से मिला. आणि म्हणून त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन पण केलं आणि म्हणले माझ्या एका पुस्तकात, ट्रान्सलेटेड पुस्तक कवितांच्या पुस्तकात मी घेईन, तुझी परवानगी असेल तर. म्हटलं अच्छा ओके, आहे माझी परवानगी म्हटलं. आणि ते फिल्ममध्ये पण आहे, भला उदासी का रंग क्या है, असे त्यांनी ते ट्रान्सलेशन केलं त्याच्यामध्ये. फार आमचा फिल्म चालू असताना जेव्हा माझ्या चेहऱ्यावर, कोणाच्याही चेहऱ्यावर जेव्हा गुलजारजींचा आवाज येतो ना, त्यांचा व्हॉइस ओव्हर, तेव्हा मला असं वाटतं संपलं आता काही नको. हा योग नाही तर, आणि विशेषतः हा योग मराठीमध्ये जुळून येणं. नाहीतर कोणाला तरी हिंदीत कधी संधी मिळाली, त्याच्यात गुलजारजी असतील, पण हा जो मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं ना की ती सिनेमा मित्रा गोष्ट संपत आली आणि तिथे गुलजारजींचा व्हॉइस ओव्हर सुरू झाला, आणि असं वाटलं की हा व्हॉइस ओव्हर कसा काय चेहऱ्यावर आपल्या, यु नो, दॅट्स ब्लेस्ड. नक्कीच मला या सगळ्यांच्या डोळ्यात एक स्वप्न पूर्ण होताना दिसतंय, आणि हेच स्वप्न कुठेतरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 17 जुलैला. त्यामुळे खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांशी बोलून, आणि आता आम्ही त्या बायोस्कोपमधनं हा सिनेमा पाहायला सज्ज आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. 17 जुलै देखने का पिक्चर.